असं म्हणतात की अनप्लॅन ट्रिप्स आर बेस्ट. असंच काही आमच्यासोबत झालं. लीव टाकलेली होती, देवदर्शन पण लवकर झालं, म्हणून कुठेतरी तर जायचंच होतं, म्हणून गोवा जायचं ठरवलं. या पहिले आमचं नॉर्थ गोवा एक्सप्लोअर झालं आहे, त्यामुळे आम्ही साऊथ गोव्याला आलो. बिकॉज वी वॉन्टेड सायलेंट अँड काम प्लेस फॉर चिल अँड रिलॅक्स. आणि पहिल्यांदाच असं केलं आहे की कुठल्या प्लेसला जात होतो आणि काही बुक न करता. नाही तर प्रत्येक वेळेस कुठे जायचं म्हटलं म्हणजे खूप सारी शॉपिंग आली, कुठे कुठे जायचं त्याचा डे टू डे प्लॅन आला, असं सगळं काही असतं. रिसॉर्टला चेक इन केलं. आम्ही ज्या रिसॉर्टला राहिलो तिथे 90% रशियन होते. इवन त्यांच्या मेन्यू कार्डमध्ये पण रशियन मेन्यू होता, त्यामुळे थोडं डिफिकल्ट होतं. सकाळी उठून हॉटेलला असणाऱ्या कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टवर ताव मारायचा, बीचवर जायचं, खेळायचं, तिथून आलो की लंच करून आराम करायचा, संध्याकाळी परत बीचवर टाईम स्पेंड करायचा किंवा मग पूल टाईम एन्जॉय करायचा. यावेळेस काही विचार न करता मनसोक्त एन्जॉय केला. निघताना शॉपिंग जमा न करता फक्त आणि फक्त मेमोरीज कलेक्ट केल्या. ऑलवेज आठवणीत राहणारी अशी ही अनप्लॅन्ड गोवा ट्रिप होती. थँक यू फॉर वॉचिंग.